सामाजिक प्रवक्त्या तसेच स्त्री सक्षमीकरणावरती आणि स्त्री सबलीकरणावरती गेल्या अनेक वर्षापासून महिलांच्या बाबतीमध्ये होणारे अन्याय असतील, अत्याचार असतील, यांना कुठेतरी वाचा फोडावा आणि महिलांच्या मधून एक नेतृत्व यावं आणि त्यांनी या राज्यातल्या माझ्या माता भगिनींना एक नवं स्वप्न दाखवावं आणि आपल्या ज्या माता भगिनी अशा कुकर्मामध्ये अडकून पडतात, अवघ्या 16 वर्षाच्या मुली ज्या लव जिहाद सारख्या गोष्टींना बळी पडतात, त्यांच्या महाविद्यालयीन वयामध्येच त्यांच्यावरती काहीतरी फूस लावून त्यांना वेगळं अमिष दाखवून त्यांना मारल्या जातात, तर ते कुठेतरी बंद व्हावं म्हणून हर्षू ठाकूर नावाची तरुणी या राज्यामध्ये अनेक दिवसांपासून स्त्री सक्षमीकरणावरती आणि स्त्रियांच्या कामावरती काम करत आहे। त्याच आमच्या भगिनीवरती नांदेडमध्ये एका मानसिक मनोवृत्तीच्या माणसानं प्राणघातक हल्ला करण्याचं ठरवलं। तुम्ही जर सामाजिक काम करणाऱ्या महिलांच्या वरती, तुम्ही जर स्त्रियांचा आवाज उचलणाऱ्या महिलांच्या वरती जर असं अन्याय अत्याचारासारखं पाऊल जर तुम्ही उचलणार असाल तर हे राज्य कोणत्या दिशेने चाललंय हे आता आम्हाला समजून घेण्याची गरज आहे। अहो, तुम्ही स्त्रियांच्या बाबतीमध्ये होणारे अन्याय अत्याचार तुम्ही थांबवू शकत नाहीत, पण ज्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध जी आमची माता भगिनी हर्षूताई ठाकूर आवाज उठवते तिला तुम्ही दाबून मारण्याचा जर प्रयत्न करत असाल तर या राज्यातला तरुण पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही केवळ हर्षू ठाकूरावरती तुम्ही प्राणघातक हल्ला केलेला नाही, तर या राज्यातल्या जे सर्वसामान्य लोक आहेत, जे माता भगिनींची इज्जत आहे सुरक्षित पाहू इच्छितात, यांच्या सगळ्या लोकांचा तुम्ही अपमान केलेला आहे। म्हणून आमचं याच माध्यमातून त्या प्रशासनाला देखील सांगणं आहे, हर्षू ठाकूर म्हणजे एक केवळ तरुणी नसून ती या राज्यातल्या माझ्यासारख्या तमाम मुलांचा आवाज आहे, इथल्या माझ्या प्रत्येक माता भगिनींचा आवाज आहे। इथल्या मुलींना संस्कार, देव, देश, धर्म या गोष्टींची रुजवणूक जर कोणी केलेली असेल तर ती हर्षाताई ठाकूरनं केलेली आहे। म्हणून आम्हाला त्या शासनाला देखील सांगायचं आहे, त्या मंत्र्यांना देखील सांगायचं आहे, तुम्ही हिंदुत्वाचं सोंग घेऊन सत्तेमध्ये गेलेला आहात तर तुम्हाला देखील त्याचा विचार करावा लागेल। हर्षू ठाकूरला न्याय तर हा मिळणारच आहे, पण जर यापुढे जर असा कोणी केविलवाला प्रयत्न केला तर आम्ही काही देखील शिल्लक ठेवणार नाहीत, ही देखील धमकी वजा इशारा आम्ही या ठिकाणी देणार आहोत। आणि याही पुढे जाऊन सांगायचं झालं, हर्षू ठाकूर यांचं काम अजून जोरात चालेल, कारण की राज्यामध्ये आम्ही पाहत आहोत रोज बलात्काराचे प्रमाण वाढलेले आहेत। कधी ना कधी ऐकू येणारे आम्हाला बलात्कार आता 4 ते 5 दिवसांनी आम्हाला ऐकू येतात। केवळ 6 वर्षाची मुलगी, 2 वर्षाची मुलगी, 15 वर्षाची मुलगी, आम्हाला हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य, हे छत्रपती शिवरायांचं राज्य आहे, महाराणा प्रतापांचा हा देश आम्हाला अभेद्य आणि सुरक्षित ठेवायचा आहे। म्हणून आम्हाला इथली माता भगिनीची आम्हाला सेवा करायची आहे। आमच्या माता भगिनीला आम्हाला एक हात देखील लागू द्यायचा नाही, आम्हाला आमची माता भगिनी सुरक्षित ठेवायची आहे। म्हणून ज्या तरुणी ज्या हिंदू धर्माचं काम असतील, समाजाचं काम असतील, कोणत्या इतर धर्माचं काम असतील, अशा धार्मिक काम करणाऱ्या तरुणींना, सामाजिक काम करणाऱ्या तरुणींना जर तुम्ही जर त्रास देण्याचा प्रयत्न कराल तर या राज्यामधले तरुण पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। म्हणून शासनानं या गोष्टीची गंभीर दखलता घ्यावी आणि हर्षू ठाकूरला जास्तीत जास्त पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि पोलीस प्रोटेक्शन देऊन या पुढे राज्यामध्ये हर्षूताई ठाकूर ही फिरेल आणि आपल्या सभा घेईल। म्हणून हीच विनंती आम्ही प्रशासनाला करीत आहोत। आमच्या संजय पाटील मित्र परिवार असेल, तसेच हिंदुत्व प्रतिष्ठान असेल, आम्ही हिंदुत्व प्रतिष्ठानच्या वतीनं हा झालेला प्रयत्न आम्ही सहन करू शकलो नाही। आमच्या तरुणांना या गोष्टीचा खूप राग आला। चांगलं काम करणाऱ्या माणसाला त्रास होत असेल तर हा तरुण नेहमीच पेटून उठतो, म्हणून आमच्या तरुण भावांना थांबवलं नाही। म्हणून आम्ही आज प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। म्हणून धमकी वजा इशारा समजून प्रशासनाने या गोष्टीवरती गंभीर दखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा, हीच विनंती।